त्यानंतरची सगळ्यात मोठी बातमी, या सगळ्या आरोपींची आता अखेर सुटका करण्यात आलेली आहे। निर्दोष मुक्तता या सगळ्या आरोपींची आता या प्रकरणातून करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। सर्व आरोपी हे निर्दोष असल्याचा निर्वाळा जो आहे तो आता कोर्टाने दिलेला आहे। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता आता या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दोन्ही निकालांचं वाचन करण्यात आलं आणि अखेर आता कोर्टाने निर्णय दिलेला आहे। या आरोपींसंदर्भामध्ये आरोपींच्या वरती लावण्यात आलेले आरोप सगळेपणे खोटे होते, एकही पुराव्यानिशी आरोप केलेला नव्हता। त्यामुळे आता या सर्व आरोपींची जी आहे ती निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मी पुन्हा एकदा मनोज दाळकर तुझ्याकडे येतोय। मनोज, सध्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्की सिद्धेश, या ठिकाणी सर्वात मोठी बातमी आहे। सर्व जे आरोपी होते 6चे 6 त्यांना या ठिकाणी निर्दोष मुक्तता ही देण्यात आलेली आहे। या ठिकाणी न्यायालयाकडून आपण म्हणतो हा महत्त्वाचा पूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला आहे। जे आरोपी आहेत त्यांना निर्दोष मुक्तता या ठिकाणी ही देण्यात आलेली आहे। आणि मालेगावमध्ये आपण म्हणतो या आरोपींना अटक करण्यात आलेली होती। बाईकमध्ये यांच्याकडून बॉम्ब ठेवण्यात आलेला होता। तसंच हा बॉम्बस्फोटमध्ये जो आपण पाहिलं RDX होतं ते देखील वापरण्यात आले होते, असं सर्व तपासामध्ये समोर आलेलं होतं। पण आता या पत्रामध्ये जेव्हा अंतिम वाचन सुरू झालं त्यामध्ये असे कोणतेही पुरावे नसल्याचे समोर आले होते। आणि त्यानंतर आता सर्वांना निर्दोष या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे कोर्टाकडून। आणि आपण म्हणतो महत्त्वपूर्ण या ठिकाणी निकाल लागलेला आहे। 17 वर्षानंतर हा आपण पाहिलं तर निकाल लागलेला आहे। 17 वर्ष, कारण की 2008 साली भिक्खू चौकामध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता आणि यामध्ये आपण पाहिलं तर 6 जण मृत्युमुखी पडलेले होते आणि 92 पेक्षा अधिक हे जखमी झालेले होते। आणि त्यानंतर हे आरोपींना पकडण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण म्हणतो तपास सुरू करण्यात आलेला होता। पण आता या सर्व आरोपींना या ठिकाणी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। त्यांना आपण पाहिलं तर त्यांना निर्दोष या ठिकाणी कोर्टाकडून बोलण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। सिद्धेश, नक्कीच, त्यामुळे जवळपास 17 वर्षांनंतर अखेर या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। सर्व आरोपींना आता निर्दोष मुक्तता सर्व आरोपींची करण्यात आलेली आहे। सर्व आरोपी हे निर्दोष असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिलेला आहे। मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणाचा अखेर निकाल लागलेला आहे। अनेक वर्षांपासून हे प्रकरण अनुत्तरित होतं, मात्र आता अखेर या प्रकरणाचा निकाल जो आहे तो आता लागलेला आहे। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टाने केलेली आहे। सबळ पुराव्या अभावी या आरोपींची अखेर निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। 2008 साली हे प्रकरण घडलेलं होतं। ही घटना घडलेली होती, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना होती। मात्र अखेर या घटनेचा निकाल जो आहे तो अनुत्तरित होता। कधी लागणार या घटनेचा निकाल याकडे सध्या सर्वांचंच लक्ष होतं। मात्र अखेर जवळपास 17 वर्ष हा निकाल लागायला लागली। अखेर 17 वर्षानंतर जे आरोप या आरोपींवरती ठेवण्यात आलेले होते, अखेर ते आरोपांची पडताळणी कोर्टाने केली आणि अखेर या आरोपांची पडताळणी केल्यानंतर आज या कोर्टाने या सगळ्या आरोपींवरती निर्दोष मुक्तता केलेली आहे।